नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर शिक्षक भरती संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देत असतो. मागच्या लाईव्हमध्ये मी शिक्षक भरती संदर्भात काय नेमकी सद्यस्थिती आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानंतर CTET फ्रॉड जो कोल्हापूरमध्ये उमेदवार सापडलेला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. आता एक महत्त्वाची रत्नागिरी जिल्हा परिषदमधली माहिती आहे ती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर आपल्याला माहिती आहे की 11,000 उमेदवारांची निवड यादी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. त्यानंतर खरं तर कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड जो आहे तो लागणं अपेक्षित आहे. मात्र आचारसंहिता लोकसभेची लागली आणि त्यानंतर ही संपूर्ण शिक्षक भरती जी आहे ती रखडलेली आहे. मात्र प्रशासनाच्या लेवलला संपूर्ण कार्यवाही जी आहे ती सुरू आहे. लवकरच मान्यता मिळाल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सेकंड जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो लगेच लागेल. मात्र तत्पूर्वी या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जी निवड झालेली आहे, ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांमध्ये काही 2018 आणि 2019 मध्ये जो TET गैरव्यवहार झाला होता त्या TET गैरव्यवहारांमधले काही अभियोग्यताधारक किंवा उमेदवार जे आहेत ते या निवड यादीमध्ये आलेले आहेत. खरं तर कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की 14 उमेदवार आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये 9 उमेदवारांची जी आहे ती निवड झालेली आहे. आता यांना नियुक्ती द्यायची का नाही द्यायची या संदर्भात खरं तर त्यांना या एकूणच अभियोग्यता परीक्षेला परवानगी जी आहे ती कोर्टाने दिलेली होती. त्यामुळेच त्यांनी अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे. कारण या उमेदवारांनी CTET पास केलेली होती आणि CTET पास असतील तर या उमेदवारांना अभियोग्यता देण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती. मात्र दुसऱ्या बाजूला नियुक्ती देण्यासंदर्भात त्यांची जी चारित्र्य पडताळणी आहे ती चारित्र्य पडताळणी त्या ठिकाणी देणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी पुण्यामध्ये ज्या ठिकाणी हा संपूर्ण TET गैरव्यवहाराचं प्रकरण पुणे पोलिसमध्ये होतं तिथून ही चारित्र्य पडताळणी त्यांना देणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात आज रत्नागिरी जिल्हा परिषदेने एक महत्वाचं पत्रक काढलेलं आहे. त्या पत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की 2018 आणि 2019 मध्ये जे TET गैरव्यवहारामध्ये सापडलेले होते हे सविस्तर मी तुम्हाला काय पत्रक नेमकं होतं ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की नेमकं ते पत्रक काय होतं. यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचं हे पत्र आहे. विषय आहे 20/5/2024 व दिनांक 21/5/2024 रोजी समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहण्याबाबत. आणि यामध्ये आयुक्तांचं एक पत्र आहे, यांच्याकडील पत्र आणि 25/2/2024चं पत्र. आता त्यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील पत्रानुसार शिक्षक पात्रता परीक्षा सन 2018 व सन 2019 मधील गैरव्यवहार प्रकाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे येथे अनुक्रमे 56/2021 व 58/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने शिक्षक पात्रता परीक्षा सन 2018 व सन 2019 मधील गैरव्यवहार प्रकरणामध्ये 9,537 परीक्षार्थी समाविष्ट असून संबंधितांची दिनांक 3/8/2022 व दिनांक 14/10/2022 च्या आदेशान्वये गैरप्रकारातील परीक्षार्थी सदर परीक्षेतील संपादनोक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आली आहेत. संबंधितांचा चारित्र्य पडताळणी दाखला गुन्हे अन्वेषण शाखा सायबर पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात यावी असं कळवले आहे. आता पुढे असं म्हटलेलं आहे, पवित्र प्रणालीद्वारे सन 2024च्या शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा सन 2018 आणि सन 2019 मधील गैरप्रकारामधील 9 उमेदवारांची निवड या जिल्हा परिषदेकडे झाली आहे. आपण TET गैरव्यवहार प्रकारातील उमेदवार असल्याने संदर्भ क्रमांक 3 ने सदर दिवशी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत आपणाला दिनांक 20/5/2024 व दिनांक 21/5/2024 म्हणजे या मे महिन्यामध्ये समुपदेशनाला उपस्थित राहण्यास या पत्राद्वारे परवानगी देण्यात आली आहे. तथापि आपला चारित्र्य पडताळणी दाखला गुन्हे अन्वेषण शाखा सायबर पुणे यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपल्या नियुक्तीबाबत आपली कार्यवाही केली जाणार आहे याची नोंद घ्यावी. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या मान्यतेने. म्हणजे याचा अर्थ की यापूर्वी जे TET गैरव्यवहार प्रकरणातील जे काही उमेदवार होते त्यांना समुपदेशनासाठी परवानगी देण्यात येणार नव्हती. मात्र
सद्यस्थितीमध्ये या गैरव्यवहार प्रकरणातील जे काही उमेदवार आहेत त्यांना समुपदेशनासाठी रत्नागिरीमध्ये जे 20 आणि 21 मेला समुपदेशन होणार आहे सोमवार आणि मंगळवारी, यासाठी या गैरव्यवहार प्रकरणातील जे टीईटी जे उमेदवार आहेत त्यांना मात्र परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांची नियुक्ती थांबवण्यात येणार आहे जोपर्यंत पुणे सायबर शाखेकडून त्यांचं चारित्र्य पडताळणी दाखला मिळणार नाही तोपर्यंत त्यांना नियुक्ती देण्यात येणार नाहीये. त्या पडताळणीच्या दाखल्यानंतर त्यांच्या नियुक्तीच्या कार्यवाही संदर्भात जी आहे ती कार्यवाही केली जाणार आहे. तर हे महत्वाचं अपडेट या संदर्भात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचं सुद्धा समुपदेशन जे आहे तर लवकरच त्याची तारीख सुरू होईल, कारण आंतरजिल्हा बदलीचं जे काय जिल्हा अंतर्गत बदलीचा जो काही विषय जो आहे तो आता सध्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तो पूर्ण झाल्याबरोबरच या ठिकाणी कोल्हापूरमधलं सुद्धा समुपदेशन आहे ते सुरू होईल. इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जी काही समुपदेशनाची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू होणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.